हाय, मी नीलम. परीचा स्पर्श. आज मी एक छोटीशी छानशी ऐकलेली गोष्ट सांगणार आहे बरं का. आपले नामदेव महाराज, संत नामदेव, आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल ऐकून माहीत आहे. तर त्यांचीच ही एक छोटीशी कथा. नामदेव बाबा पांडुरंग पांडुरंग करत त्यांच्या ह्याच्यात तल्लीन मग्न असायचे आणि त्यांच्या बायकोला बिचारीला आपलं घर संसार थोड्याच्यामध्ये भागवायला लागायचं. चंद्रमौळी झोपडी आणि जे काही असेल किडूकमुडूक त्याच्यामध्ये कसं तरी भागवायचं. हे तर आपणा सर्वांना माहीतच आहे. ती नेहमी म्हणायची, अहो असं काय करता, काहीतरी जरा करा, पैसे द्या घरी, जरा घरातला संसार कसा करायचा आणि कसं काय व्हायचं. घरात कपडा लत्ता नाही, मुलांना खायला प्यायला काही नाही, घरात काही भांडी नाहीत, काही नाही. अहो असं कसं चालेल. तुमच्या त्या पांडुरंगाला जरा सांगा ना, काहीतरी जरा दे बाबा मला म्हणून. पण आपले नामदेव बाबा आपल्या मस्तीत मशगूल असायचे. असं करता 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 ती बिचारी तिचा गाडा ओढतच होती. आणि एकदा काय झालं, तिच्या शेजारच्या घरामध्ये तिची जी मैत्रीण राहत होती, तिची परिस्थिती बघता, तिची सगळी श्रीमंती बघता, तिच्या घरामध्ये नोकर चाकर, गाड्या, फर्निचर सगळं मस्त छान, घरात इतकं सुंदर सगळं. तिला नेहमी प्रश्न पडे, यांच्याकडे एवढं सगळं आहे आणि माझा नवरा एवढं पांडुरंग 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 24 तास करतो, पण आपल्याकडे नाही, असं का बरं. यांच्याकडे कसं काय आलं असेल सगळं. ती आपली मनात विचार करायची आणि तिची आपली गाडी आहे तशी पुढे चालू. एकदा काय झालं, तिच्या मैत्रिणीनं तिला तिच्या घरी बोलवलं. हळदी कुंकूला ती तिच्या घरी गेली आणि मग त्यावेळेला तिला राहवलं नाही. आणि मग तिनं विचारलं तिच्या मैत्रिणीला, अगं तुला एक विचारू का गं. ती म्हणे, अगं काय विचार ना, काय त्यात एवढं. अगं आमच्या घरी बघ सदा 18 विश्व दारिद्र्य आणि तुझ्या घरात मात्र सगळीकडे भरभरून लक्ष्मीचा वरद असतं. असं कसं काय, काय करतेस तू, तुझ्याकडे कसं काय आहे सगळं. ती म्हणे, अगं ती एक गोष्टच आहे, ती एक गंमतच आहे. मग मला सांगशील का. हो त्यात काय म्हटली, सांगते ना. मग ती तिला तिच्या देवघरामध्ये घेऊन गेली आणि तिनं देवघरामध्ये ठेवलेला एक छोटासा दगड दाखवला. दगडच बरं का, म्हणजे तो परीस. आणि तिनं सांगितलं, हे बघ हा परीस आहे ना छोटासा, ह्याला मी देवघरात ठेवलेला आहे. मी रोज ह्याची पूजा करते आणि ह्याला मी जे काही मागेन ना ते सगळं तो देतो. असं कसं शक्य आहे. ती म्हणे, अगं हो मी खरंच सांगते तुला, त्याला मी जे काही मागेन ना, कपडा लत्ता, दागदागिने, धन धान्य, समृद्धी सगळं हा मला परीसच देतो. ती मनातल्या मनात विचार करते, खरंच असं काही होत असेल का. आणि ही तर माझी चांगली मैत्रीण आहे, मग मी असं केलं तर. मनातल्या मनात म्हणते, मी आपले एक दिवस ती मला देती का विचारून तरी बघूया. मग ती म्हणते, तिला घाबरतच हळूच चाचरत तिला विचारते, तू माझी छान मैत्रीण आहेस ना गं, मग प्लीज माझं एक काम करशील का. ती म्हणे, अगं बोल ना गं, तू असं का करते, मी तुझी मैत्रीण आहे ना, मग मी करणार ना तुझ्यासाठी काही पण. हे बघ फक्त एकच दिवस तू मला तुझा परीस देशील का. मी माझ्या देवघरातच ठेवीन त्याला, त्याची पूजा करीन आणि त्याला मला जे जे हवं ते मी मागेन, देशील का मला. ती म्हणे, अगं त्यात काय एवढं, घेऊन जा ना, लगेच घेऊन जा म्हणली, आणि तू पण त्याची पूजा कर आणि तुला जे हवं ते तू मागून घे. मग ती गेली घरी, तिनं आपल्या देवघरामध्ये तो परीस ठेवला, त्याची पूजा केली आणि परीसाला तिनं आपलं मनोभावे हात जोडून सांगितलं, हे बघ मला माझं घर पूर्ण धनधान्य पोत्याने भरून जाऊ दे. लगेच जादू झाली, लगेच ते पूर्ण घर धान्याने भरून गेलं. नंतर ती म्हणे, मला दागदागिने, कपडा लत्ता, घरामध्ये जे जे काही लागतं ते सगळं माझं घर पूर्णपणे भरून जाऊ दे. लगेच सगळं घर पूर्ण भरून गेलं. मुलांना खेळणी, कपडा लत्ता, जे जे काही हवं ते सगळं पूर्णपणे भरून गेलं. ती एकदम खुश झाली आणि तिनं त्याची मनोभावे भक्तिपूजा केली आणि ती आपली छानपैकी आवरून नऊवारी साडी नेसून नथ बीत घालून इतकं चकाचक तयार होऊन बसली.
आपलं संध्याकाळी नामदेव बाबा आपलं काम संपवून सगळं घरी आले. बघतायत तर त्यांना घर ओळखायला तयार नाही. ही कोण बाई दिसते आपल्या घरात म्हणून वाकून बघायला लागलेत. अरे च्या, हे घर माझंच आहे ना. मग नीट बघितल्यावर कळलं की अरे त्याचीच बायको नऊवारी साडी नेसून नथ घालून उभारली आहे आणि एवढं सगळं घर पूर्ण भरलेलं आहे. अरे च्या, अशी कशी काही जादू झाली. त्याला काही समजायलाच तयार नाही. त्यानं घरी येऊन बायकोला विचारलं, अगं हे काय, सकाळी गेलो तेव्हा आपलं काय होतं माझं आपलं नेहमीचं आणि हे एकदम कशी काय अशी जादू झाली. ते म्हणे अहो ती एक गंमतच आहे, तुम्हाला सांगते बरं का. आणि मग तिनं सगळं ते नामदेव बाबांना सांगितलं की बघा हा परीस मी आणला, देवघरात ठेवला, त्याची पूजा केली आणि असं सगळं झालं. असं काय, बरं कुठे आहे तुझा परीस, मला दाखव बरं. मग ती घेऊन गेली देवघरामध्ये. त्याने आपला तो परीस बघितला, उचलला आणि म्हणाले, हां हाच का तो परीस. ती म्हणे हो. बरं थांब बरं काय जरा, असं म्हटले तिला. त्याने तो परीस घेतला, सरळ थेट पायात चपला अडकवल्या आणि बाहेर निघाले. ते थेट चंद्रभागे नदीजवळ गेले आणि त्यांनी तो परीस नदीमध्ये भिरकावून दिला. ही आपली पळत पळत त्यांच्या मागं. अहो हे काय करताय, कुठं घेऊन निघालाय त्याला. ते आपले काही बोलले नाहीत, गेले आणि त्यांनी चंद्रभागेत टाकून दिला. आणि मग ह्या बायकोचा रडून गोंधळ, अहो ते आपलं नाही आहे, मी माझ्या मैत्रिणीचं मागून आणलं होतं, तिला मला द्यायला पाहिजे वगैरे. ते सगळं त्याने त्यांचं ऐकलं. असं काय, तुझा पाहिजे, तुझा परीस तुला परत पाहिजे. होय मला पाहिजे. बरं ठीक आहे म्हटले, उभार इथं. आणि ते चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागेमध्ये त्यांनी डुबकी मारली. त्यांनी मोठा एक दगड बाहेर काढला आणि तो परीसच होता. आणि त्याला बायकोला दाखवलं आणि विचारलं, हा आहे का बघ तुझा परीस. ती म्हटली नाही, ह्याच्यापेक्षा छोटा होता. परत त्याने एक डुबकी मारली, परत आणखी एक परीस घेऊन आले, तो त्याच्यापेक्षा थोडासा छोटा होता. त्याने विचारलं, हा आहे का तुझा. ती म्हटली नाही, ह्याच्यापेक्षा छोटा होता. परत डुबकी मारली, परत घेऊन आले, परत डुबकी मारली, परत घेऊन आले. 5-6 परीस तरी त्यांनी काढले. तरी पण ही आपली म्हणते की नाही हा माझा परीस नाही. आणि जेव्हा असं सारखं व्हायला लागलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्या, माझा नवरा नामदेव बाबा ज्या दगडाला स्पर्श करेल तो दगडच परीस होतोय. ओ माय गॉड, हे मला कसं समजलं नाही म्हणते. आणि मग तिचे डोळे उघडतात आणि मग त्यावेळेला तिला हे लक्षात येतं की अरे बाबा, हा माझा नामदेव बाबा म्हणजे किती ग्रेट आहे ते. आणि जेव्हा तो नामदेव बाबा त्या दगडाला स्पर्श करतो हाताने तेव्हा त्याचा परीस होतो. तर तसंच मलाही असंच सांगायचं आहे की अरे आपण सगळे व्यक्ती, सगळ्या बायका, सगळे पुरुष, सगळेजण आपल्या हातालाच आपण परीस आहे. आपला हात म्हणजे आपला परीस आहे. म्हणजे आपल्या हाताने आपण ज्याला स्पर्श करू ते कार्य उत्तम आणि सुंदरच होते. त्यामुळं तुमच्या ह्या परीसासारख्या हाताच्या, परीसस्पर्श असणाऱ्या हाताला तुम्ही त्याला स्वतःला किती भाग्यवान आहात ते बघा. आणि ह्या परीसस्पर्शामुळे तुम्ही जगामध्ये जे काही सुंदर भव्य दिव्य घडवू शकाल ते नक्की घडवा. शेवटी तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात. गोष्ट आवडली की नाही सांगा. धन्यवाद. थँक्यू.